हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 4 बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी ऑलरेडी नो देर आर मेनी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल अराउंड अस. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी आहेत. द ॲनिमल लुक डिफरंट फ्रॉम ईच अदर. आणि प्रत्येक प्राणी हे एकमेकांपासून कसे वेगळे दिसतात. वी विल लर्न अबाउट. आपण आता याबद्दल काय अजून जाणून घेणार आहोत. हाऊ बॉडीज ऑफ ॲनिमल्स आर सुटेड टू द प्लेस दे लिव्ह इन. आणि इथं काय तर प्राण्यांचे शरीर हे ज्या ठिकाणी राहतात त्या जागेला कसे अनुकूल असते ते पाहणार आहोत. हाऊ देअर बॉडीज आर सुटेड टू द काइंड ऑफ फूड दे ईट. आणि ह्या प्राण्यांचे जे शरीर आहे ते त्या प्रकारचे अन्न खातात त्याला कसे अनुकूल आहेत. हाऊ ॲनिमल प्रोटेक्ट देमसेल्फ. आणि हे प्राणी स्वतःचे संरक्षण कसे करतात ते पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. अ डॉग लिव्ह ऑन लँड, अ फिश लिव्ह इन वॉटर. आता कुत्रा जमिनीवर राहतो आणि मासा हा पाण्यात राहतो, हे जनरली सगळ्यांना माहीत असते. थिंक इन व्हॉट वेज आर दे डिफरंट फ्रॉम ईच अदर. पण जरा विचार करा, ते एकमेकांपासून कोणत्या बाबतीत वेगळे आहेत. देर आर सेव्हरल टाईप ऑफ ॲनिमल ऑन द अर्थ. दे आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज. आता ह्या अर्थवरती वेगवेगळे अनेक प्रकारचे प्राणी आहेत, पण ते वेगवेगळ्या काय आहेत तर शेप आणि साईजने आहेत. दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस. ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. सम लिव्ह ऑन लँड, सम लिव्ह इन वॉटर, सम लिव्ह बोथ ऑन लँड अँड वॉटर. इन वॉटर सम ॲनिमल्स कॅन फ्लाय. काही हे प्रत्येक ॲनिमल आहे ना काय राहतात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. काही जमिनीवर राहतात तर काही पाण्यात राहतात. काही जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात, तर काही प्राणी हे उडू शकतात. डिफरंट ॲनिमल ईट डिफरंट काइंड ऑफ फूड. प्रत्येक वेगवेगळे प्राणी हे वेगवेगळ्या प्रकारचे फूड म्हणजे अन्न खातात. द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स आर सुटेबल फॉर द प्लेसेस दे लिव्ह इन अँड द फूड दे ईट. प्रत्येक प्राण्यांच्या शरीराची रचना त्यांच्या राहत्या ठिकाणांना आणि खाल्लेल्या अन्नाला अनुकूल असते. म्हणजे जे प्राणी ज्या ठिकाणी राहतात त्यानुसार त्यांची काय राहते राहण्याची आणि खाण्याची वेगवेगळ्या पद्धती राहतात. बॉडी स्ट्रक्चर म्हणजे हाऊ द बॉडी इज बिल्ट. म्हणजे काय शरीर कसे प्रकारचा आकार आहे त्याच्यानुसार बोललं जातं बॉडी स्ट्रक्चर. नेक्स्ट, वेअर ॲनिमल लिव्ह. ॲनिमल कुठे राहतात. पोलर बियर लिव्ह इन व्हेरी कोल्ड प्लेस. दिस प्लेस आर कवर्ड विथ स्नो मोस्ट ऑफ द टाईम. पोलर बियर्स हॅव थिक फर ऑन देअर बॉडी. इट प्रोटेक्ट्स देम फ्रॉम कोल्ड. पोलर बियर जे आहे ते कुठं राहतात तर थंड ठिकाणी राहतात. हे ठिकाण बहुतेक वेळा कसं असतं तर स्नोने झाकलेलं असतं, म्हणजे स्नो सगळीकडे कवर असतो त्याच्यामुळं. पोलर बियर म्हणजे त्याचे अंगावर कसे केस असतात, जाड केस असतात, ते त्यांना काय करतात थंडीपासून वाचवतात. नेक्स्ट पेजकडे बघूया. फिशेस लिव्ह इन वॉटर. दे हॅव फिन instead of legs. Their tail and fins help them to swim. आणि मासे जे असतात ते मासे कुठे राहतात तर पाण्यात राहतात आणि त्यांना पायाऐवजी काय असतात तर पंख असतात आणि फिन असतात आणि त्यांची जी शेपटी असते आणि ते काय असते त्यांना पोहायला मदत करते. आणि दे हॅव गिल्स दॅट हेल्प देम टू ब्रीथ अंडर वॉटर. आणि त्यांना श्वास घेण्यासाठी काय करते गिल असतं, एक पार्ट असतो बॉडीचा त्यांच्या, त्याला गिल्स म्हणलं जातं आणि तो त्यांना कशासाठी तर पाण्यामध्ये श्वास घ्यायला मदत करतं. बर्ड्स कॅन फ्लाय. दे हॅव व्हेरी लाईट बॉडी. दे हॅव फेदर्स ऑन देअर बॉडीज. आता जे पक्षी असतात ते उडू शकतात, पण त्यांचं शरीर कसं असतं हलकं असतं, लाईट वेटेड असतं ते. आणि त्यांच्या अंगावर काय असतात फेदर्स असतात. फेदर्स म्हणजे पंख.
दे हॅव विंग्स इन्स्टेड ऑफ फ्रंट लेग. विंग्स हेल्प बर्ड टू फ्लाय. आणि हे जे पक्षी आहेत त्यांना पुढच्या पायाऐवजी काय आहेत तर पंख असतात आणि पंख पक्ष्यांना उडण्यास मदत करतात. फ्रॉग्स लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. दे हॅव वेब फीट विच हेल्प देम टू स्विम. आणि जे बेडूक असतं ते जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात. त्यांच्या पायांना काय असतं, पाय कसे असतात तर वेब फिफ्ट असतात, म्हणजे एक जाळं असतं त्यांच्या पायाच्या मध्ये. दोन पायांच्या मध्ये एक पातळ असा हे असतो म्हणजे पेपर असल्यासारखा पातळ स्किन असते आणि ती त्यांना काय पोहण्यात मदत करते. क्रोकोडाईल्स अँड टर्टल्स अल्सो लिव्ह ऑन बोथ लँड अँड वॉटर. मगर आणि कासव हे सुद्धा पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतं. Camels live in hot and dry desert where there is very little food and water. कॅमल हे काय राहतं, कुठे राहतं तर डेझर्ट म्हणजे उष्ण ठिकाणी राहतं. उष्णकटिबंध म्हणतात मराठीमध्ये त्याला, पण ते डेझर्ट एरियामध्ये राहतं आणि तिथं त्यांना काय तर खूप कमी प्रमाणात अन्न आणि पाणी मिळतं. दे हॅव अ हम्प इन विच सर्टन काइंड ऑफ फूड इज स्टोअर. आणि त्यांना एक कुबड असतं वरती बघा इथे दिलेल्या पिक्चरमध्ये. ते त्या असं आहे की त्याच्यात त्यांना ते त्या स्वतःचं फूड काय करतात स्टोअर करून ठेवतात. दे यूज दिस फूड अँड कॅन लिव्ह विदाउट फूड अँड वॉटर फॉर सेव्हरल डेज. आणि हे साठवलेल्या अन्नाचा उपयोग ते करून बरेच दिवस त्यांना अन्न आणि पाणी नाही मिळालं तरी ते जगू शकतात. गुड टू नो. A camel can drink 400-500 glasses of water at one time. It can then go without drinking water for many days. आणि तुम्हाला माहीत आहे का की जे उंट आहे ते किती ग्लासेस पाणी पिते तर 400-500 ग्लासेस वन टाईम एकाच वेळेला पिते, की त्याच्यामुळे त्याला कितीतरी दिवस पाणी नाही मिळालं तरी तो त्या पाण्यावरती जगू शकतो. चला तर मग पुढे पाहूया. मंकीज स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाईम ऑन ट्रीज. दे हॅव स्ट्रॉंग आर्म्स अँड लेग्स टू क्लाइंब ट्रीज. जे मंकीज असतात, माकडं असतात, हे बहुतेक वेळेनं झाडावरच घालवतात झाडावर चढण्यासाठी. आणि त्यांचे हात आणि पाय कसे असतात स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात. मंकीज ऑल्सो यूज देअर टेल टू स्विंग ऑन ब्रँचेस. आणि माकडे एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर डुलण्यासाठी ते कशाचा त्यांच्या टेलचा म्हणजे शेपटीचा उपयोग करतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. व्हॉट ॲनिमल ईट. आता ॲनिमल्स काय खातात ते पाहणार आहोत. ॲनिमल्स विथ डिफरंट इटिंग हॅबिट्स ऑल्सो डिफर इन देअर बॉडी स्ट्रक्चर. वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी असलेल्या प्राण्यांच्या शरीराची रचनाचा काय असतो फरक असतो, डिफरन्स असतात. ॲनिमल्स सच ॲज काऊ, डिअर, एलिफंट अँड जिराफ ईट प्लांट्स. आणि जे काय तर काऊ, डिअर आणि एलिफंट, जिराफ हे आहेत ते काय खातात, गवत खातात. दे हॅव शार्प फ्रंट टीथ टू हेल्प देम कट ग्रास अँड लीव्स. आणि त्यांना काय एक तीक्ष्ण दातं असतात पुढच्या फ्रंट दातं, की ज्याच्यामुळे ते ग्रास काय करू शकतात कट करू शकतात. दे हॅव फ्लॅट टीथ ॲट द बॅक ऑन च्यू द फूड. आणि त्यांना मागच्या बाजूला पण तीक्ष्ण दात असतात की ज्याच्यामुळे ते त्यांचे काय जे फूड आहे ते चांगलं चावून खाऊ शकतात. दे डू नॉट हॅव क्लो. आणि त्यांना काय नखे नसतात. क्लोज म्हणजे काय तर नखे. ॲन एलिफंट यूज इट्स ट्रंक टू ब्रेक लीव्स अँड ग्रास अँड पुट देम इन इट्स माउथ. आणि हत्ती काय करतो त्याच्या सोंडेचा वापर करून पाने आणि गवत तोडतो आणि ते तोंडात घालतो. अ जिराफ हॅज अ लाँग नेक विथ इट्स हेल्प इट कॅन इट लिव्ह ऑफ टॉल ट्रीज. आणि जिराफला उंच मान असते, त्याच्या मदतीने तो उंच झाडाची पाने खाऊ शकतो. सम ॲनिमल्स सच ॲज अ टायगर, लायन अँड वुल्स ईट द फ्लेश ऑफ अदर ॲनिमल्स. आणि जे काय असे ॲनिमल आहेत म्हणजे की टायगर, लायन आणि वुल्स हे काय खातात तर दुसऱ्या ॲनिमल्सला खातात. दे हॅव लाँग शार्प क्लोज
अँड टीथ टू टिअर द फ्लेश. आणि त्यांना कसे तर लांब तीक्ष्ण नखे असतात आणि दात असतात की जे ते जे फ्लेश आहे ते टिअर म्हणजे तोडू शकतात. नेक्स्ट पेजकडे वळूया. ईगल्स अँड आउल्स ऑल्सो ईट अदर ॲनिमल्स. आणि ईगल म्हणजे काय तर गरुड आणि आउल्स म्हणजे घुबड, हे दोन्ही प्राणी काय खातात दुसरे ॲनिमल खातात. दे हॅव शार्प क्लोज अँड बीक टू कॅच द ॲनिमल अँड टिअर देअर फ्लेश. आणि ह्याही प्राण्यांना काय असतात तर चांगली अशी तीक्ष्ण नखे आणि चोच असते. बीक म्हणजे काय तर चोच असते की त्यांना तो काय त्यांचा जो फूड आहे ते कॅच करायला, पकडायला आणि खायला. सम बर्ड सच ॲज किंगफिशर हॅव लॉंग बिक्स. दे यूज देअर बिक्स टू कॅच फिश. आणि जो आहे ना किंगफिशर मासा आहे पक्षी आहे त्याला पण आहे ना काय आहे खूप अशी लॉंग बीक म्हणजे लांब चोच असते की ज्याच्यामुळे तो त्याचं काय फिश कॅच करू शकतो, पकडू शकतो. हाऊ ॲनिमल प्रोटेक्ट देमसेल्फ. आता ॲनिमल स्वतःचं रक्षण स्वतः कसे करतात ते आपण पाहणार आहोत. सम ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट दॅट दे यूज टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज. काही प्राण्यांच्या शरीराचे असे भाग असतात की जे त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवायला मदत करतात. प्रोटेक्ट म्हणजे काय कीप सेफ फ्रॉम हार्म, आपल्याला काहीतरी नुकसान होण्यापासून वाचवणे. Many animals such as the deer and zebra have strong legs. They protect themselves by running away very fast from the enemies. आणि जे काय तर डिअर आणि जे झेब्रा असतो त्यांना त्यांचे पाय कसे असतात तर स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात की ते काय करू शकतात खूप वेगाने पळू शकतात. त्यांना त्यांच्या समजा मागे कोणत्या त्याचा एनिमी पडला असेल म्हणजे शत्रू पडला असेल तर. Cow, deer and many other animals have horns to fight their enemies. आणि काऊ आणि डिअर किंवा अदर ॲनिमल्स काही अशा आहेत की त्यांना हॉर्न्स म्हणजे काय तर शिंग असतात की ते त्यांच्या एनिमीशी लढू शकण्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सम ॲनिमल्स आर डिफरंट टू सी. काही ॲनिमल तर वेगळेच प्रकारचे दिसतात. अ स्टिक इन्सेक्ट लुक्स जस्ट लाईक अ ट्विंग. आणि हे जे स्टिक इन्सेक्ट म्हणून नावाचा हे शेजारी पिक्चरमध्ये दिसतो तुम्हाला, तो असा एक इन्सेक्ट आहे की जो एका ट्विंगसारखा म्हणजे काय तर डहाळ्यासारखा दिसतो. इट इज डिफिकल्ट फॉर इट्स एनिमी टू मेक आउट दॅट इट इज ॲन इन्सेक्ट. आणि त्यांना त्या शत्रूंना तो इतका कीटक बारीक आहे म्हणजे इन्सेक्ट बारीक आहे तो की त्याच्या एनिमीजला तो ओळखण्याला कळत नाही. अ कॅमेलियन चेंज इट्स बॉडी कलर टू लुक लाईक इट्स सराउंडिंग. आणि जो गिरगिट असतो तो आहे ना त्याच्या आजूबाजूला कुठल्याही ह्याच्यावरती बसला की तो त्याचा आहे ना कलर चेंज करतो, बॉडीचा कलर चेंज करतो. त्याच्यामुळे त्याच्या ॲनिमीला तो सापडत नाही सहसा. Tortoise has a thick body covering. It hides beneath it when there is danger. आणि ना काय जो टॉर्टॉइज असतो त्याला एक काय असतं तर थिक बॉडी कवर असतो, वरती त्याचं एक जाड आवरण असतं की त्याला समजा जर आहे ना कुठल्या एनिमीपासून धोका असेल तर आहे ना डेंजर असेल त्याला वाटलं तर तो त्या ह्याच्यात काय करतो त्याच्या खाली लपतो. An electric eel give an electric shock to anyone टचिंग इट. आणि हे जे थर्ड जो पिक्चर दिसतोय ते इलेक्ट्रिक ईल आहे. तो असा मासा आहे की ज्याला आहे ना कुणी पकडलं, टच केलं तर त्याला काय होतं इलेक्ट्रिक शॉक लागतो. इन ब्रीफ पाहूया. ॲनिमल्स लिव्ह इन डिफरंट प्लेसेस डिफर इन देअर बॉडी स्ट्रक्चर. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे प्राणी
त्यांच्या शरीराच्या रचनेत भिन्न असतात, वेगवेगळे असतात. ॲनिमल विथ डिफरंट इटिंग हॅबिट डिफर इन देअर बॉडी स्ट्रक्चर. वेगवेगळ्या प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी पण ही त्यांच्या शरीराच्या रचनेनुसार ठरतं. सम ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट दॅट दे यूज टू प्रोटेक्ट देमसेल्फ फॉर ॲनिमल. काही प्राण्यांच्या शरीराचे असे अवयव असतात की जे तेच त्यांच्या शत्रूपासून त्यांना वाचवण्यात मदत करतात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हाही चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.